मच्छिंद्राचा मच्छिंद्रनाथ कसा झाला? प्रारंभ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक असं रहस्य जे फक्त नाथ संप्रदायामध्ये सांगितलं जातं. ते म्हणजे मच्छिंद्राचा मच्छिंद्रनाथ कसा झाला. एका माणसाचा मासा बनून पुन्हा योगी कसा झाला ही कथा आहे योग, सिद्धी आणि ईश्वरी शक्तीला प्रोत्साहन देणारी. चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाची. भाग क्रमांक 1. पार्श्वभूमी. कालांतराने पृथ्वीवर अधर्म वाढत चाललेला होता. ब्रह्मज्ञान हरवत होतं. लोकांना देहभानामध्ये गुरफटून आत्मज्ञान विसरलं गेलं होतं. तेव्हा भगवान शंकरांनी ठरवलं, मानवाला योग मार्ग दाखवायला मी माझ्या नाथ रूपाने पृथ्वीवर प्रकट होईल. आणि अशाच वेळी एका घरात जन्म घेतला एक बालकाने, मच्छिंद्रनाथ. पण या जन्मामागे होती एक अतिशय विलक्षण कथा. भाग क्रमांक 2. शिव पार्वती संवाद. कैलास पर्वतावर भगवान शिव आणि पार्वती एकांतामध्ये होते. तेव्हा देवीने प्रश्न केला, हे देव, जगामध्ये सर्व प्राणी दुःखात आहेत, त्यांना मुक्तीचा मार्ग काय? तेव्हा महादेव म्हणाले, योग मार्गच एकमेव मार्ग आहे ज्याने जीवाला ईश्वराशी एकरूप होता येईल. असं म्हणून शिवांनी देवीला योग मार्ग सांगायला सुरुवात केली. प्राणायाम, ध्यान, समाधी, कुंडलिनी शक्ती आणि परब्रह्म यांचे रहस्य. पण देवीचे लक्ष त्यावेळी थोडं विचलित झालं आणि त्या शिवयोगाच्या प्रत्येक शब्दाला एक मासा कान लावून ऐकत होता. तो मासा म्हणजे भविष्यातला मच्छिंद्रनाथ. भाग क्रमांक 3. माशाचे रूप. शिवांनी योग संवाद पूर्ण केल्यानंतर त्यांना जाणवलं की कोणीतरी परक्याने ही गोष्ट ऐकली आहे. तेव्हा त्यांनी तपासलं आणि पाहिलं, समुद्रामध्ये एक मासा ध्यानस्थ बसला होता. शिव हसले आणि म्हणाले, हा जीव योग ऐकून जन्ममुख झाला आहे. आता त्याला माझं ज्ञान पचवावं लागेल. आणि शिवांनी आशीर्वाद दिला, तू माश रूपातून मुक्त होशील आणि योगी होशील. तू मच्छिंद्रनाथ होशील, माझा प्रथम नाथ शिष्य होशील. भाग क्रमांक 4. मच्छिंद्रनाथाचा जन्म. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावर एक मत्स्यगंधा स्त्री होती. ती रोज मासे पकडत असे. एकदा तिला एका मोठ्या माशात हालचाल जाणवली. 3 दिवसानंतर त्या माशाच्या पोटातून एक तेजस्वी बालक बाहेर आले. त्या बालकाचे नाव ठेवलं होतं मच्छिंद्रनाथ. मत्स्य म्हणजेच मासा आणि इंद्र म्हणजेच राजा, म्हणून तो झाला होता माशांचा राजा म्हणजेच मच्छिंद्रनाथ. भाग क्रमांक 5. योग, सिद्धी आणि गुरु बनणे. बालपणापासूनच मच्छिंद्रनाथ विचित्र होते. ते शांत, समाधानी आणि ध्यानस्थ मग्न असायचे. एक दिवस त्यांनी समुद्रकिनारी ध्यान केलं आणि त्यांना कैलासावरील योग संवाद आठवला. त्यानंतर त्यांनी तपश्चर्या सुरू केलं. महिन्यानंतर भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, मच्छिंद्रा, तू माझा पहिला नाथ आहेस. आता तूच जगाला योग मार्ग शिकव. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाला आदिनाथ म्हणजेच भगवान शंकराकडून दीक्षा मिळाली. भाग क्रमांक 6. नवनाथांची परंपरा सुरू. मच्छिंद्रनाथांनी नंतर आपल्या योग शिष्यांना तयार केलं. त्यापैकी एक होते गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या गुरु शिष्याच्या परंपरेने जगात नाथ संप्रदायाची स्थापना त्या ठिकाणी झाली. नाथ संप्रदायाचा संदेश एकच होता, आदेश. याचा अर्थ गुरुने सांगितलेला आदेश म्हणजे ईश्वराचे वचन आहे. तर आदेश या शब्दाचा अर्थ काय होतो? गुरुने सांगितलेला आदेश म्हणजे ईश्वराचे वचन, असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. भाग क्रमांक 7. मच्छिंद्रनाथाची लीला शक्ती. मच्छिंद्रनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त केला. ते वाऱ्यावरती चालायचे, पाण्यावर बसायचे आणि आकाशावर विलीन व्हायचे. त्यांनी राजांना अहंकारातून मुक्त केलं आणि योग मार्गाकडे वळले. त्यांनी ध्यानशक्तीने अनेकांना समाधी प्राप्त दिली. आजही महाराष्ट्र, नेपाळ आणि कर्नाटकास मच्छिंद्रनाथांची मंदिरे आहेत. भाग क्रमांक 8. आध्यात्मिक अर्थ. ही कथा फक्त एक पुरातत्व कथा नाहीये. ती सांगते की जो जीव मनोयोगाने गुरुचे वचन ऐकतो, तोही मासा असला तरी मुक्त होऊ शकतो. म्हणजेच अज्ञानाच्या पाण्यात जगणारा जीव तेव्हा ज्ञान ऐकतो
तेव्हा तो मच्छिंद्रनाथ बनतो. आरोपण. म्हणूनच नाथ संप्रदायामध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे, मच्छिंद्रनाथ योगाचा बीज आहे आणि गोरक्षनाथाचे फळ आहे. मच्छिंद्रनाथ योगाचा बीज या ठिकाणी आहे आणि गोरक्षनाथाचं काय फळ आहे असं सांगितलं जातं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्याला जीवनात एक क्षण ध्यानासाठी काढा, कारण तेथेच सुरू होते नाथांची खरी भक्ती, नाथांची अपार शक्ती, अलख निरंजन आदेश. तर अशा प्रकारे मित्रांनो, मच्छिंद्रनाथ कसा झाला याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलं की एका माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथ यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी सर्व काही लोककल्याणासाठी त्यांनी योग साधना केली, ध्यान केलं, तपस्या केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी गुरु दत्तात्रयांना प्रसन्न केलं, शिवांना प्रसन्न केलं, अनेक प्रकारच्या देवींना प्रसन्न केलं आणि अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांनी मिळवल्या आणि लोककल्याणासाठी आपलं सर्व काही जीवन जे आहे ते या ठिकाणी त्यांनी पणाला लावलं आणि गिरनार पर्वतावरती त्या ठिकाणी दत्तप्रभांच्या त्यांना आशीर्वाद लावला आणि गर्भगिरी पर्वतावर त्यांनी समाधी घेतली. या ठिकाणी मायंबा म्हणून त्या पर्वताला सुद्धा ओळखलं जाऊ लागलं आणि त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी साधना भरपूर केली, लोकांना खूप मदत केली आणि योग मार्गावरती त्यांनी त्या ठिकाणी चालण्याचं त्यांना प्रेरणा लोकांना दिली आणि अनेक प्रकारची मदत त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. आणि नाथ संप्रदायाचा जो काही प्रसार आहे, नाथ संप्रदायाचे पहिले जे काही गुरु मानले जातात ते मच्छिंद्रनाथ मानले जातात, त्यानंतर गोरक्षनाथ मानले जातात आणि त्याच्यानंतर कानिफाय, जालेंद्र, अनेक प्रकारचे नवनाथ त्या ठिकाणी निर्माण झाले आणि लोकांच्या हेल्प करण्यासाठी, लोकांच्या मदत करण्यासाठी, त्यांची जी काही नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी जगाला वाहून नेलं आणि सर्व प्रकारच्या संकटातून लोकांना दूर करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला मच्छिंद्रनाथांनी आणि अनेक प्रकारचे नाथ जे होऊन गेले त्यांची जी कृती आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारे पसरली पाहिजे. नाथ संप्रदायाचा प्रसार अजून पण झाला पाहिजे याच्यासाठीच माझा या ठिकाणी प्रयत्न असेल. आणि मच्छिंद्रनाथ कसा झाला याबद्दल पण सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण त्या ठिकाणी डिटेल तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि मच्छिंद्रनाथ कसा झालेला आहे याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.